शेतकऱ्यांनी आमले कोणी बस वावरच नाही येवानं थोडीशी प्रॅक्टिस करानी बस जावानं भरतीसले असंच पेपर्स रात्री जो पॅनल भरून त्याच भाषेली जाणं आता पुन्हा पैसा सगळं काही आहे मेहनत आहे हा सगळं काही चेंजेस झाले आणि कोर्स हा एक असा विषय आहे बिना निस्वार्थ सेवा बिना पैसाच नाही त्यांना मग काय रास गैरसमज हा आहे एक कोर्स विषयी की हा नेव्ही एअरफोर्स आर्मी जॉब तकरीबन सारखा या वर्दीशी माझं काय वर्दी सगळ्यात मेन मकसद वर्दी आठवून करून सगळ्या सारख्या समजणार का हा जो गैरसमज आपला दिमाग पण काढ टाका ना कोर्स तर काय ट्रेनिंग वगैरे जाईल ट्रेनिंग बी नॉर्मल आहे आई फक्त तुम्हाला एक मेहनत आहे आई मेहनत संपली तर हे एवढी मेहनत करायची गरज नाही एकदम रिलॅक्स आहे बिलकुल नॉर्मल उठणं तेच पीटी परेड ट्रेनिंग वगैरे एवढं पहिल्यासारखं नाही पहिले आम्हाला टाइमला होतं खास करून आयराणी विषय म्हणून आयराणीलाच बोलला ना असं गैरसमज नाही करा ना तर पहिले भरपूर मारे घर पिळत आम्ही 20,000 पोरं फक्त 50 पोरं भरती होईल त्या टाइमला शाळेत 1 या 2च पोरं आम्ही सर्व्हिस करा बाकी सगळा कोणी डेथ होई गया सर्व्हिस न करा कोणी घरी गया म्हणजे प्रॉब्लेम नुसार पोर दिने सगळा बाकी मी नाही जायला तर मनी इच्छा होती गावना पहिला पोरगा आणि सगळ्यात जास्त सर्व्हिस करणारा भले ते रँक भेटो ना भेटो पण रँक ते सोडणार नाही असं नाही की रँक सोडली गाव साहेब मला फक्त गाव ना अभिमान मनासाठी काहीच नाही बेस्ट सर्व्हिस भरपूर पैसा होणार त्याला महत्व नाही गावावरून एक साधा सिंपल जीवनशैली ठेवानी सर्व्हिस लागेल पैसा येत अचानक आमच्या टाइम 5,000 पेमेंट होतं आता भरपूर टक्के आहे मस्त आहे उन्हात लगेच गावावर येतो सध्या बुलेट फर्स्ट क्लास चालवतात देखा गावावर तसं नाही करा विसरा नाही एक गावानं जी परिस्थिती आपली जशी तशीच ठेवानी लोक उलट आपले लाईक करतात समजणार का गाववारी सुट्टी म्हणतात मग शिक्षक विसरी जातात त्याचं ना राम नाही काय नाही फील वाटत तसा टाइम देखतच नाही मी लग्न असणं कसा बी झुमर करत लढाई फौजी मागा 12 घेतलं वजही जास्त ताकद लावणं मारामारी करणं गावમાં आपण गावમાં इथेच जायला दिसते मग गावમાં ताकद दाखवा नाही गरीब लोक सर असं नाही करत कोर्समा जसं क्लासमधून सर एकदम चांगलं शिकाडतात कोर्समा तसं शिकाडतात तर त्यांना एक चांगला महत्त्व ठेवानं आणि एक चांगलं राहणं मस्तपैकी क्लास कंटिन्यू येवानं मिस नाही करा क्लासला टाईमला भारी वाटणार संध्याकाळतून सगळं कामं वगैरे आवडीचं येतं बरं सर मी जे दिखेल आसपासनं सिटीजमा एक सब्जेक्टसाठी 70-80 रुपये समजणार का आपली तेवढी कॅपॅसिटी नाही सगळ्या ग्रामीण भाग मात्र आपण आम्हाला माहिती आहे प्रत्येक परिस्थिती कशी राहते म्हणजे छोटा मोठा घरना पोरं होते की त्या बोलू शकतात पण जे शिक्षण तुमच्याकडे नाही भेटत ते आणि सगळ्यात भारी भेटत मी बहुतेक माझ्या शाळेत देखता तुम्ही देखत असतो ना क्लास जो काम नस नाही की मी ऑफिस माझा मोबाईल नाही देस मग कधी कधी काम करता करता तिकडे स्टेटस वगैरे देखत राहत पहिलं गावना विषय लेस मी की आपला पोरं ह्या वेळेस किती वरती जात मला मोठा अभिमान वाटत तिथलं इंटरेस्ट आमच्या टाइमला एवढं नव्हतं एखादी भरती मग 10-12 पोरं त्यांना एखादा लागे तर लागे आणि ते बाकी सगळं असतात मग जा असं एका अपयशी असतं 12% तुम्ही 99% प्रयत्न करा आणि सगळं आज मुराल लावून या काय खरं नाही जो 1% असतो ना तो सगळ्यासाठी ताकद तुमले बाहेर पडत आणि सोच आणि बाहेर माणूस नाही त्याला ताकद नाही लागत पैसा नाही लागत काय एक म्हणून त्यांची स्थिती मानसिक स्थिती ती आपल्या कुठला कुठे लिहिजा तो एक दिवस ना पडलाय जेवणाच्या दिवस भरतीसाठी परिस्थितीने सरसले 2 दिवसांनी काहीच फायदा नाही समजणार का परिस्थिती आपण निर्माण करतात आणि थोडी घ्या की मी वगैरे येस गावावर येणं थोडं आपणच आपलं भाऊ बहिणीसले मोटिवेट करा आज मुलीसाठी पण चांगलं कोर्स आहे CMP SNM मेडिकल हां म्हणजे सर मिलिटरी पोलीस हे भारी वाटत मिलिटरी पोलीसची ताकद शाळेत तुला माहीत नसणार थोडक्यात सांगत तो पोलीसवर पोरी उभे राहतात पहिले मिलिटरीवाला म्हणजे जवान उभा राहत आज ते पोलीस किती वॅकेन्सी दिली नाही बात आहे आम्हीपासून मेन्स खाली करून लेडीजने जागा करू
साठी रुझान वाढी पोलीससाठी. नुसतं पोरणे एक विसल मारे तर दुनिया थांबी जास एवढे पावर आहे तुम्ही नाही चांगला चांगला अधिकारी बी तुम्हाला एक विसलवर थांबी जास इतका डर आहे पोलीस. असं नाही म्हणा की पोलीस कसं काय त्यासाठी स्पेशल लाईन खानपान रहनसहन सगळं पाहिजे. आता मी सध्या ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी OTA गयाले में पोस्टेड आहे. एक प्लाटून कमांडर नाही आज कमांडर त्यानंतर आहे तर मी तर ट्रेनिंग देखील राहून मुलं मुलीची आणि पाहिजे तुम्ही शेतकरी पुरे आहेत ना. एक कमी आपला मास आहे की नॉलेज न कमी आता इंटरेस्ट नसणार या माहिती ना अभाव मग तुम्ही जाईल राहा तुम्ही हुशार पोरं पुरे. मला असं वाटत शिडीनं इतकं बाहेर शिकत त्यांना व्यतिरिक्त तुम्ही जर कमिशनसाठी ट्राय केलं मनासाठी लय भारी वाटे माझं की एक आपला गावाने पोरगी या पोरगा कमिशन लिहिणं आणि सगळा गावात म्हणजे डोळा सांगू गावानं पोरगा पोरगी भरती असं इतकं अभिमान वाटत. कॉलर ताटवी जास्त थोडंसं ऐकी सांगितलं नाही यार पोरी हा एक हेतू आणि इंटरेस्टला काहीच विशेष नाही. मी NDA मध्ये राहायचो केले 3 वर्ष आणि ते का पोलीसमा इन्स्पेक्टर आला घास म्हणजे मास्तर गाव आला घास गाव आम्ही साधा सिंपल म्हणजे नाही ऐकून ना त्यातला काय नाही सांगतो तर आपले भरपूर टाइम आपण तुम ना आम्ही तो स्ट्रगल राहील तुम्ही बी इंटरेस्ट लावा ना कोर्स राहतात वेगवेगळा कोर्स आता इंटरेस्ट लेवा ना त्यांना मग फायदा असा आहे पगार पाणी काही वाढत नाही पेमेंट तेच राहतो रुतबा असं इतका रिस्पेक्ट करत तुम्ही सरच नाही तसं तुम्ही रिस्पेक्ट वाढत है ना. चांगलं एक जीवनशैली चेंज जास्त मग तुम्ही टीचर बाकी जेवणच नंबर नाही तुम्ही बनेल तुमच्या एक इज्जत राहत आलं आणि शेवटपर्यंत तुम्ही आता मी जे का बराच असा कोर्स वगैरे घेतात त्या मनासाठी कोर्ससाठी आणि घाल तर माझी असं क्लास वगैरे मोटिवेट करणं जरुरी. काही गोष्टी अशा राहतील एक ग्रुप राहता वरती कसं वाटत आपला बी नंबर कधी नाही काही विशेष एक कोर्स नंबर ठेवा चांगली गोष्ट इंटरेस्ट ठेवा आणि फालतू पैसे देता घर गावायचं 2 पैसा होणार जमीनवरच पाय पूर्ण नका हो काहीच एक सांगतो काय तुम्ही लोकांनी देखील मागे मी बऱ्याच वेळी सांग कधीतरी येस मी असं गाववर म्हणजे येस तो वावर नका आम्ही अजून बी शेती सोडायला नाही शेती करायला मला इंटरेस्ट आहे कोणी काय म्हणतो शेतीशी बी जोडायला लोकशी बी जोडायला मित्रमैत्रिणीशी बी सगळ्याशी जोडे सांगा हा हे गर्वणी कुठलाची आणि तसंच तुम्ही पण राहा हा आणि आपले जसनीवर आणा तेच नाही ना काहीच राहत तर विश्रांती क्लास राहतच भरपूर दिक्कत आधी सगळा सुद्धा मोबाईल बरोबर नसतील पूर्ण आपला घरमा मोबाईल राहतात एक लिंक राहत आपला रिलेटिव्हमा म्हणा गावमा म्हणा बऱ्याच समस्या आहे त्यात पूर्ण सरकारी जागा तर नाही प्रश्नी जागा आहे सरसनी भरपूर अपेक्षा आहे की मला बऱ्याच गोष्टी अशा टाकण्यात ज्या तुम्हाला जबरदस्त फायदा मिळू शकतो. आपण सगळ्याची तयारी करा आपला आई वडील भाऊ ते सांगा ना की आम्हाला सर काही करा आपण जर आपला मायबापाच या गावना जागेवर ना जो प्रेशर बनी ग्रामपंचायत ते आपल्या फॅसिलिटी आपण काही पैशासाठी या चीज नाही मागणार या काही घर लिहिणी जाईल जागा आणि तुम्ही जरूरत सीडनी जरूरत आहे या काही जसं कॉम्प्युटर क्लास आहेत ऑनलाईन जातो बराच काहीतरी असं 1 तास क्लासवर नाही जाण देऊ तर काहीच्या फॅसिलिटी तुम्हाला कमी पडणार आणि मला येईल चुकायला आज टेक्नॉलॉजी गैर पुढे जाणे हो आणि सहज तो विषय असा आहे की आज जरुरीत आपला कोर्ससाठी त्यासनी भरपूर इच्छा आहे मला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही सगळं असले आपला मायबाप भाऊ बहीण सगळं असले तुम्ही आहेत ना ह्या गोष्टींना बारानं सांगा की आम्ही अशा दिक्कत आहे आपण सरससाठी ना आपण सगळा मिशन तयारी करू त्या कामसाठी मी लटकतो या कामसाठी अनेक अपेक्षा करू आणि होईल या विषयावर मी आहे मी ठेवतो विश्वास घरी संध्याकाळ गाव पुढे एक आपला गावना गर्व तुम्ही काही पेमेंट या मनी पेमेंट मी काही कोणी देणार नाही आपण आपला म्हणजे गावना नाव निघत तालुका पातळीवर होऊन आपलं नाव भले कोणी सांगत नाही की आपला गावना पण जो गर्व राहतो तो एक जाऊ शकत की गावना आधी मागितला वाढणार एक मराठा आणि किती होतात जास्त जास्त 8-10 लोक होतात नंतर धीरे धीरे कमी घ्या मी एकटाच होतो पहिला मग मला जर मी सुट्टीवर की तसं लोक आली जवळ शाळा ग्राउंड मोठे करणं
तुम्ही असं करावं तसं करावं रनिंगने प्रत्येक प्रत्येक जरी जरी तुमचं वाट असं तुम्ही सांगू शकता तुमच्या कुठे कुठे अडचणीत जाऊन मा आम्ही मदत करू शकतो मोठं मोठं आमनं लिंक विजास हॉस्पिटलच म्हणा की आपला गावना पोर आहे जर आता रामराम शाम करू काय दादा काय सांगणं मला जर काय असं अडचण तर काय प्रॉब्लेम व्हायला होऊ शकत का विरिट मग मी असं सुटलं काय अजून प्रयत्न करायला पण ह्या गोष्टी तुम्ही हुईसन बोला ना तेच नका दोन शब्द बोलणार तर काही जायचं असं का आपलं म्हणून म्हणा आपली शंकाला निदान त्याच करू शकतो कारण ते अनुभवी लोक आहेत सर पुन्हा आपण चांगला कुठलंही काही राहणार सर रस्ते सांगा ना सर म्हणजे अशी अपेक्षा आहे की अशी अडचणी नाही का इतका भारी माणसं म्हणजे आणि ध्यान ठेवा ज्या माणसं एवढी जबरदस्त प्रयत्नासाठी ट्रॅव्हल करायला त्या शाळेत गाव मग पहिला व्यक्ती राही नसतात देश को दिमाग में काटा चाला पण नाही जा त्यांना आपण काहीतरी गावणं त्याचा एक मकसद आहे जसं आमच्या वार करिअर म्हणतो सांगितलं एक मोठा सामना कुठलं तरी एक प्रत्येक रेजिमेंटना अलग अलग म्हणतो सरस नाही मोठा जबरदस्त फील करत घर घर पोच वाटत ना एका देशने उमेद कुठे चाललाय नाही त्याने का भाऊ बहिणी आहेत का आपण सगळं घर मात्र आहेत का त्याचा मकसद देखा काय म्हणे अपेक्षा धर्माची पोर प्रत्येक धर्मातला पोर प्रत्येक जण फोर्स मध्ये जावा बच्चा कुठला का रेजिमेंट मध्ये जावा ना असं तेच ना आपल्या आसपास खेळावाला पोर इरा कितकं भारी वाटत देखा संस्थामा नाही ना त्याला गरज काढणार तुमने प्रत्येक टाइम रिझल्ट देख ना तुम म्हणे 2-4-5 पोर भरतीच होईल ना आमच्या तेवढं इतकं भारी वाटत तुझे काय आपलं गाव तिथं आणि सरसना मेहनत थोडी आजचा पोरं जातात आपला गाव भेटला घ्या तिथं एवढा कधीच होत नाही तुम्ही देखा याकडे बोलतोस ना कधीतरी फी जायला एखाद्या पोर काय ट्रेनिंग असतं रे ते फिजिकल तर आपण सगळा पाहितच का नाही आपले कमी काय रास फक्त मेरिटसाठी एक्झाम ना एवढं नॉलेज आहे सर असले हर चीजना पेपर सॉल्व कर तुम्ही टेस्ट सगळं मी देखच ना अरे टेस्टना व्हिडिओ येतं मला तो दिदीना मी फोटो व्हिडिओ देखत टेस्टना व्हिडिओ मी काय देखत है ना तो देखा पुढे मेहनत करा खरंच मार्ग चांगला वाटत काही कमी आहे सर असे पक्क विचारा तुम्ही लाजांनी तुमनं भविष्यवाणी लय बरं म्हणजे भलवी जाणार आहे या गोष्टीमुळे तुम्ही लाईफ सुधरस तुम्ही नेक्स्ट जनरेशन जी पिढी राहील ती सुधरस बरं का कोर्स हा काही एवढा विशेष नाही आहे आणि कोर्समुळे इतकं आजकाल चांगला पेमेंट आहे पहिले सारखं नव्हतं आम्हासारखं त्या टाइमला लिमिट होतं आजकाल सगळं मस्त फॅसिलिटी वगैरे करा इंटरेस्ट ठेवा सगळं चांगलं मेहनत करा आणि गावनं नाव काढा गावनं नाव नेहमी सरळ त्या बी मान वाटे की मला स्टुडंट नाही गाव आहे का नाही म्हणजे गर्व वाटत सरसने आपला कामच धंदा सोडिसन जास्त इन्कम नाही सरस नाही तो बी विचारायला प्रश्न म्हणा थोडंसं फुलली तर फुलली पाकायची नव्हतं आपण फक्त त्या अकॅडमीला जायले का 70-80,000 एक लाख म्हणा या पोरगा करता 3.5 लाख रुपये मागवतात फक्त 1 वर्षाने मग मी त्याला काय म्हणतो तू खरंच कोणती बंदस्ती का थोडंसं गावना मुलासकडे देखील सगळं कंडिशन दे काय त्या अकॅडमीमध्ये शिकाडणार तेव्हा तिकडे शिकायला भेटेल एवढा करता त्याला बाहेरून ॲडमिशन दिलं आणि मग म्हणतो भशी पण एक अपेक्षा आहे फक्त जायने जर कुठला विषय स्पेशल फोर्स आर्मीना प्रभाग येतो स्पेशल फोर्समा काय आहे 3 भाग आहे जसं आता तुम्ही नेव्हीमावरती जात एअरफोर्समध्ये आहात आणणार तेवढा पुरतं सीमित ना करा तुम्हाला जो मधला दम आहे ना जसं आपण म्हणतो ना मी करता फास्ट मी जम्पर गारा जम्पर जातो मी कमांडर काहीच विशेष नाही त्या चीजमा फक्त तुम्हाला म्हटलं अंतरात्मा त्याला जागे करा फोर्समा काहीच विशेष नाही कुठलं फक्त एक मनस्थिती चांगली ठेवा तुम्ही होऊ शकतं आणि तुम्ही एकदा फेरे देखा भारी वाटत एकदम फक्त दाखवू नका लोकच मी कमांडो मी एनएसजी काही खात नाही कमांडो काही खात नाही फक्त एक करेल आज देखा मला सांग एकदम स्लिम दिले स्वतः देखावाकडे पण लांब शोक फालतू ठेवा आणि दारूदार पण आहे मला सगळा ना म्हणजे रिलेटिव्ह बी भावना मित्र म्हणजे सगळं लाईक करतात का मी चांगला वागणं म्हणून मला लाईक करतात गावामध्ये एकच तुम्ही बराच फौज येतात कसं नका म्हणा विसरू नका जो तुम्ही मेहनत करायला स्ट्रगल करेल ना एवढा लांबून येतोस क्लास तुम्ही टाइम देतोस उघडत्या रोज नाही राहतेस 5-6 महिना वरीच नाही तो राहतो आणि लॉस झाडू परत येईल म्हणून तुम्हाला सिलेक्शन होऊन तिथलं मोठं आहे ना मग तुम्ही त्या मेहनत पाणी नका खेळतो गावात बिलकुल फर्स्ट क्लास राहणार 15-17 वर्ष आरामसे निघून जातात नंतर तुम्ही ना प्रमोशन काढवा चालतं
प्रमोशन लेवानं प्रमोशन बी सोडा प्रमोशन कसं नाव निघलं जागा वर चालत राहा हर चीज वाढत शिट्या वाढत पैसा वाढत आपलं पोरं सांगितलं काम वाढत आणि मला एक रिक्वेस्ट आहे सगळ्या जर तुम्हाला वेगळेच आहे मी बोलत नाही आपलं थोडेसे तुम्ही सपोर्ट करा सर्व एकटा माणूस काही नाही करू समजणार का एकटा माणूस काहीच नाही करू शकत तुम्हाला फक्त सहयोग नाही जरूरत आहे सर असले मी गावना पोहोचली काही गोष्ट सांगतो आता मला माध्यम जे काय सांगणार ते खरंच जरूरत आहे सर असले सहकार्य करा त्याच्यामुळे काय मोठा नाही पण कोणासाठी तुम्हालाच पुरपुरी साहेब आहे का नाही तर तुम्ही मोठा ज्या पूर छोट्या छोट्या गोष्टी या कमी करता वाटते गावाला काही लग्न आला आहे गेले 8 विषय सुरू झाला तर तुम्ही धूम मला असे नाही का पहिले आपलं भवितव्य बरं का तुमचं दर सारवस येणार तर कोणी सापडी जाईल कपडा काय करत तर धूम निमा जाणार नाही ठीक आहे डिसिप्लिन ठेवणार जसं ऑर्डर असतं फर्स्ट क्लास राहणार त्या वैकणार नाहीत का आपले लग्न तुम्ही लागा फक्त तुम्हा लग्न आम्ही नासूक लागला आम्ही धूम करतो असा विचार ठेवा कसा असं काहीतरी करता खरा तुम्ही लोकच ना लग्नच ना या कुठलं काम ना चांगलं काम तुमले ते की लोक शिकवण्यांना धूम मचाळा पाहिजे असं करता खरा ठीक आहे ना जीत ठेवाने जीतले पैसा नाही लागतच मेहनत नाही लागत फक्त एक आत्मविश्वास लागत इंटरेस्ट ठेवा चांगलं काम करा चांगली मेहनत करा ही शेतकरी ना पोरगाव तर मी शेतीवाडी करू सगळा काम आज बी येतच मारे गडबडी करा ते परिसरच नाही म्हणत्या का बरं का ते चांगला विषय आणि चांगली जीत येतो ना मग अपसेंट नाही राहणं सगळ्याचे जेवढं सांग काही बी अडी अडचणी तर फक्त विचारत राहा मला हेच वाटत कधी कधी की छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अक्षरी जात्रा सोडत 11 12 वेळेस म्हणा बरोबर ना थोडंसं आसपास खेळा असले बरं त्या शेवट नाही का नाही सर एकच दाबू एक शेवटना चान्स करते शेवटना चान्स मारा असते ना लाईफ म्हणजे एकदम बदली गे बिलकुल आज मी त्यामुळे कोणी ही घ्या कोणी चालणार मनस्थिती आहे हारानी हिंमत जी म्हणते आपण हारानी लगेच इच्छा म्हणजे मुळालाच आपला मनस्थिती कसं माणूस काही होणार नाही कसं करानं जाऊ दे घटना नाव तुम्ही नाका सांगा कोणती तुम्ही भरपूर वाटच ते पडते की मी जाऊन पण त्यावरती अनुभव नेक्स्ट मा तुम्ही अपग्रेड करणं त्याची तुम्ही कसा मात जा या कसा मा मेरिट मा कमी पडणार सर सांगितलं आम्हाला इतकं पर्सेंट करतो एक मार्क जातच ना पोरं जातच ना एक साठी तुम्ही 5 नी तयारी करा एक्स्ट्रा 3-4 एक्स्ट्रा लिहा ताकि तुम्हाला त्या लिस्ट मा पहिला नंबर लागा पण मन असं म्हणणं बरोबर प्रयत्न करायला पैसा नाही लागतच फक्त जिद्द लागत आहे का नाही पहिला आम्ही सामन्यावर आलाची जरूर सामन्याला एवढं आपल्या गावनं काय होतं सगळं काही झाले आमना खून दर धीरे धीरे जसं मी देखा ना या क्लासचा ना 4-5 वर्ष नाही असं वाटत आहे सांगायचं काय करत आपल्या गावना का कमी आहेत का ते तुम्ही आपल्या गावना आकडा वाढ राहिला कोणामुळे सरसमुळे असा एकच व्यक्ती दिशी ना की आपला टाइम काढी पूर्णसाठी खर्च करा असले काहीतरी कर दाव नाही गावासाठी सगळ्याच व्यक्ती असं करू नाही शकतात त्याची देखात आपण तुम्ही देखू शकता ते या देखावते कोणी जेवढं खर्च करा दिला त्या इन्सान पुन्हा काहीतरी सोच ठेव सगळं साठी का नोकरी लागू शकत नाही का हुशार माणूस आहे अजून त्याची प्रयत्न सगळं होऊ शकत प्रयत्न आता सगळं कसं काय वेगवेगळं तरी माहिती तेल गॅस आता म्हणून सांगा मजाने तुम्ही नवीन एवढा पोर आहे तुम्हाला समजणार आहे त्या प्रयत्न करता वाळूची केंद्र करता तेलही गळे असं होती ती म्हणून प्रयत्न करता सरस यश येऊ शकत पण सरस एक स्वप्न होतं मी नाही जाऊ तर काय जाऊ मला गाव वाढता फायदाच नाही होतं लक्ष आणि खरंच तुम्ही लोक सगळं आधी ते आई म्हणती की मी पारका गाव नाही का या गाव नाही सगळा जण अशी प्रयत्न करा गावना हुशार छोटं मोठं आमना गावनाचं नाव नाही बरोबर आहे ना बाहेर गावना कितला जण आहे झाडे वर हात करा बरं कुठला तुम्ही तुम्ही बाकी ना बाकी एवढा लांबून येत बरोबर छोटं मोठं आमना गावना बी नाही मित्रच मा सांगा ऑनलाईन क्लास राहतात सरच ना कनेक्ट करा हो पैसा नाही लागतात त्या चीजले काय रे फ्री ना नॉलेज आहे आणि जास्त महाग नाही थोडासा पैसा कसं राहत तुम्हाच फॅसिलिटीसाठी त्या पैसा लागतात बरोबर
जसं आता मी बऱ्याच गोष्टी नोट करा मी येतच ऑनलाईन त्या टाइममध्ये पाणी पावसानं हाल होतं किंवा गावाले असे जसं पाहिजे तसं पुण्याने गावले थोडा प्रॉब्लेम होतो त्यामुळे ती स्टोरी आणि टेस्टने एवढा भरोसा आले तर मला टाकतं बसर का एक भरोसा माय बाप खरंच तुम्ही भाऊ बहिणी सारखं वागा समजणार का पोरस ना का पोरीसनी जबाबदारी घेऊन आज किती छोटे छोट्या पोरीस देखत कितीला इंटरेस्ट आहे काय देते कसा मावश तुला जाऊन पुढे तुले तुले दिली चांगली गोष्ट ते का एक लक्ष ठेवा तुम्ही जर स्वप्न ठेवत की मला येणार मग जाणं 100% दशा हा हा एक लक्ष राहतो मुद्दा म्हणजे मला जाणं मी बी असंच करू जास्त तो भूज मिलिटरी मग टी वरती परेड वगैरे देखणं खरंच वाटे आणि पॅरामा जाऊ तुला माहिती पॅरामा जमिनीला पाय टेकतच नाही थांबणं मला वाटेच राहू जमले ना आज मी मला 50 वेळा मी शेवट नाही पीपीटी पहिनो ते काढतो असं काय नाही मी काटा मारून असं काय नाही मन म्हणलं ना मी तुमले जे मन मग मी रात्रीच नाही राहिले आज सकाळीला पहिला आपलाच राहायला पाहिजे मला काय पैसा लागणार पण मन जो निश्चय असा आपले तो आपल्या पुढे ध्यानमा ठेवा निश्चय पैसा लागतच का निश्चयला नाही मेहनत लागली का नाही पण जो मन मा घालली ना आपण जरी गाठ मारे ना काढली पहिले पण पोर राहते सर मी एक ताण राहतो 250-300 पोर राहतात मग त्यांना पहिला आहे ना म्हणजे आता तुम्ही सगळा एक सूरमा राहतात बरोबर सगळाच हुशार राहतात लक्ष माणूस जर मनस्थिती राहिली 100% येऊ शकत तर चांगलं लक्ष ठेवा ना मेहनत करा जाऊन ना म्हणजे पूर्ण लाईफ सुधरी सगळं एकदम मस्त वाटेल करा प्रयत्न करा चांगला तुम्ही थोडं बाहेर जाणार लोकेशनमुळे कसं नाही थोडं तयारी वगैरे काहीच नाही करेल आहे आणि काही तसं काही सांगत नाही कोर्स विषयी जर काही तुम्हाला भरपूर तर तुम्ही विचारू शकता कोर्स आठवून करून सगळं सारखे मेहनत आहे येऊ जाऊ व्यवस्थित शक्ती मारावा ना सिनियर लोकसनी पक्का रिस्पेक्ट करा तुम्ही हिरो बनच्या त्याचा नजर मग तरी काय आजकाल एक कमी अशी देखा मिळाली सिनियर लोकसनी रिस्पेक्ट नाही करतात का थोडंसं भ्रम म्हणजे मागतो म्हणणं बरं तू बाहेर काय मग वरला बटणं खोला ना व्यवस्थित चाला नाही काय नाही तसं नका आता आमच्या अंडर बराच लोक राहतात आम्ही नजरवर पारत करतात की कुठला जवान ठीक आहे कुठला त्यांनासाठी आम्ही दुनियाभर टाकली टाकवले तर तुम्हाला बी माहीत पडा जे त्यांना बरोबर ना असं एक हिरो बनव कधी बी आपण तेच नाही सांगतो तर बऱ्याच गोष्टी तुम्ही असं खोलीसन सांगतात देवाना काम तुमले जर तुमच्याकडे खुशी बी सांगा आणि ऐका ते का मग डिस्टर्ब करतस तुम्ही लोक बोलतस ना समज ना का मग लाईव्ह क्लास करतो थोडं मी लक्ष देस बरं का असं मनकडे भरपूर ऑफिस ना कामं राहतात ते मग नोट करायचं बोलतस फालतू हे करत आपण शाळा मारतात फौज मारतात चालत बरं का जे भरपूर असं क्लास वगैरे चालेल नाव आणि रस्ता बदलायला येतो कसं वागणं म्हणा विचार करताय का तुम्ही तशीच शिस्त ठेवा आपण क्लाससाठी येते पुरा जोर लाई द्यावा ना क्लाससाठी थोडासा टाइम जास्त ना घंटा असं वागायला बरोबर तेवढा घंटा इंटरेस्ट मध्ये आणि शंका मांडत आहे सर पुढे जर मधमान डिस्टर्ब करा ना क्लास संपला की सर तुमचे 5-10 मिनिटं देतील पक्का नटका कसं एक जर क्वेश्चन विचारला तर सगळ्यासाठी फायदा आणि सार्वजनिक क्वेश्चन विचारा ना इंडिव्हिज्युअलसाठी विचारू नका बरं का जे बी तुम्ही अडचणी तर बघा मग सॉल्व करतील आणि चांगली मेहनत करावं मेहनत कशा तर फळ भेटत म्हणणार का भरत्या रोज रोज राहते नाही भरती 6 महिनामा 8 महिनामा वर्षामाशा निघते वय आपल्यासाठी थांबते खरी मजा 17 ते 20 नाही मा 21 तर मी थोडं साईडला सोड दिले की मेरिट मा लाल महिन्यात तो थोडा 21 मी 17 वर्ष असताना भरती झाला आज मला 31 रनिंग 31 वर्ष म्हणा सर्व्हिस लिव्ही ना शेवटना रनिंग ना शेवटना फौजीना 32 वर्ष नोकरी करू शकतो एक शिपाई सुभदार मेजर समजा रँक लागण्याचे मी थोडा परिवार जर मी सांगेन तुम्ही मगाशी विषय की थोडा फॅमिली प्रॉब्लेम अटकी पडणं होतो नाही तर मी आज गावात दुसरा नंबर आहे ना असता जवानासना रँक म्हणा नाना तावडे त्या पहिला
दुसरा मनाला आहे ना 100% मी तुम्ही गॅरंटी द्या आणि लेणं काही विषय नाही. आता तुम्ही हुशार पोर आहेत, जितकं मला लागणार ना 31-32 वर्ष, तुम्ही शाळेत 20 वर्षामध्ये रँक येईल देशात, मला अशी गॅरंटी. रँक लेणं काहीच विषय नाही, तुम्हाला नॉलेज आहे. आम्ही एकदम असा होतो चालला बरं का, तुम्ही हुशार आहेत खरंच. आणि तुमले सरसनं महाराजांनी एवढं सगळं भेट राहा ना, आम्हाला तसं गाईडलाईन कोणीच नव्हतं करायला. त्यांना थोडा मागे राहिले, थोडं जवळ द्या, चांगल्यापैकी मेहनत करा, क्लास मिस न करा. जो टाइम आहे 10 मिनिटं आधी या, व्यवस्था तुम्ही करणे. सर असले काम लावानी आपला एक रिस्पेक्ट माणसं राहत असत्या, त्यातले काम लावणं म्हणजे आपली बेइज्जती ध्यान ठेवा समजणार का. आपण तयारी करा, त्यांना पहिले 15 मिनिट पहिले आणा. आपले काय अडचण आहे, पाऊस आहे ना, बरंच अडचण येतील, करू छोटा छोटा प्रॉब्लेम आहे. आणि बाकीचे मी सांग ना, एक छोटासा विषय सांग गावणार राजकारण विषय तो खराब नको पाया. सरससाठी भरपूर प्रॉब्लेम राहणार, जागा नाही मानतात. एक्झामला खुली जागा लागत, कारण तुम्ही असं बसता ना खुल्ला तर त्यासाठी आधी शेड लागेल. तर तुम्ही 2च ऋतू देतात, हिवाळा आणि उन्हाळा. पावसाळ्यामध्ये टेस्ट होती ना आपल्या, मग सरशी पुढे बसा राहणार. मग सरस जागा पाहिजे काही, सरस काय धरली जाणे काही जागा, कोणी जागा आहे ग्रामपंचायत घर माहिती राहिली का, तर तिथेच नाही बापनी जागा आहे नाही ना. मग गाव ना पुरुषसाठी जर भला करता जर जागा आपण सरससाठी दिली तर काय नुकसान आहे, बरोबर आहे म्हणे. माही काम कोण आहे जनजागृत करा ना, आपलं काम आहे ना. तुम्ही या गोष्टीचा सपोर्ट करा ना. मीडिया कसा करता, मीडियाची पॉवर आहे आजकाल, हर चीजला हरे टाकत. जनजागृती जर का आपण जर आपला मायबापाला सांग की सरसने हा प्रॉब्लेम नाही राहणार, तर तुम्हाला एक छोटासा सहयोग, एक दबाव प्रेशर आणू शकत आणि त्यातले फेरावमा पास करू शकणार. एकदा ना शेड बनणं आपलं, धीरे धीरे कंपार्टमेंट येतील, मग त्या पुढे तयारी करेल तशी कॉम्प्युटर वगैरे तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी आहेत. फक्त तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला बी छोटासा सहयोग का. आज कम से कम 30-40 लोक दिसणार, 30-40 कुटुंबांना अलग अलग व्यक्ती राहतात, प्रत्येकाला वेगवेगळ्या रिलेटेड सगळ्याच माध्यम आपला प्रेशर पण नाही थोडं, ठीक आहे. सगळ्यांनी गैरा प्रयत्न करायला गेलं पण तेवढा सहयोग भेटीने राहणार गावकडून, थोडं दुःख वाटत मला गोष्ट बरं का. आणि तुम्हाला जवळ नाही, रोड टचची जागा बरोबर, एवढं झालं ते बिकट खुल्या जेवण ठिकाणी वरून जेवणा ठिकाणी फालतू विषय बस का नाही, बस चांगलाच बस जागा इतकी भारी निवडेल तुम्ही, मस्त खरंच आवडणार. तर हा एक प्रयत्न करणं आहे पुढे चालेल ना. आम्ही जे करतो तुम्हाला सहयोग जरूर आहे, क्लास मिस नाही करा ना कधी, म्हणजे ना टाईमवर येवा ना. लग्न लागी ते लागणार 8 वाजल्यानंतर लागत, कपडा खोला निघतडे तर बेइज्जती. सर्विस लागण्याची मी असू लागेल, मी बाबा 5-6 वेळेस नाही येणारच आहे. मला जर वाटलं ना होय सरसकडे आला, मी खरंच याचं मला हौस आहे बरं का. असं रात्र कोणी वही करणे असेल मला हौस वाटत होते. आणि आपण इतका दिवस मिस राहणार बराच, म्हणजे रिलेटिव्ह सांगितलं ते खुशीने टाइम राहतो. तुम्ही लागणार मग सगळ्यावर सरसकडे क्लासले दिदीन त्या क्लासले भावनी बोलते, म्हणजे एक मोठा अभिमान माझ्या मनासाठी. आपण समज पुरी अजून पर्यंत नव्हतात, इंटरेस्ट देता तिथला 20-25 पुरी घ्या पोलीसले फोर्स विषयी इंटरेस्ट, पोलीसपेक्षा तुम्ही जास्त इंटरेस्ट ठेवा. आपला आणि शर्मनी बाद आहे. एक मुलगी जर आता 100 पोरं खाली मानणार यार, आपला माझी काय कमी पोरगी बोलतोय हा प्रयत्न बरोबर त्याने तुम ना प्रयत्न ठेवा ना, मजबूत इरादा ठेवा ना, भरती जात एक युनिटी ठेवा आपस में सहकार्य करा. आई आडी अडचण मुनी कोर्स मात्राच राहत असतडे. आता मी देव लागले होतो 26 महिना होतो, ते नॉर्मल टीएनी भरती होती. एक थोडासा योग सांगा, त्या भरतीनं जो रेप होता मनापेक्षा ज्युनियर पोरं त्या बी वाईट तसमाले, आणि मी कटे जो तेवढा घेरा होता त्यातला इंचार्ज होतो सिक्युरिटीला. बरं मी सरकारी क्वार्टरमा होतो, सहज हाऊस मध्ये असं लिहिलं होतं मायले कसं त्यांनी 25-30 पोरं राहतच राहू शकणार असतात. त्याचं जेवण काढ मीच व्हायची असं का म्हणा गाव नागपूर आसपास नाही बी राहत, नागपूरला सुद्धा होतो तो एअरफोर्सले मी त्या टाइमला बी एअरपोर ते शहरांकरांनी पोरसने हाच कमी माल दिस नाही गाव नाही कसं सांगा म्हणजे एवढं. अरे आणि ते 4-5-8-10 पोरं जाऊ कधीच रिलेटिव्ह नाही करत एवढं काही नाही करा जावा ना, कारण त्या टाइमला आपली जरूरत असते, आपला पैसा नाही राहत. तर तुम्ही जा त्या रिलेटिव्ह कडे, आपला गावनं म्हणजे भाऊ म्हणत थोडंसं आहे अर्धा, तर तुमचे फक्त हेल्प करेल, तर हेल्प लिहा आणि कोशिश करा. गमन नका मला फील वाटलं एक नेहमी कॉल काय आणि मी तयारी होतो कडे सगळं पोर आहे ना आपल्याकडे जेवण खाऊन घेतो आतून सगळं मेडिकल साठी मी लाईन लायला होती. जर अटकणार
कुठे लावतो रेप मामी जर रनिंग मा कमी झाला तर रनिंग साठी बी आपण थोडासा स्ट्रगल करू एखादा डबल चान्स देऊ बुवा पोरसले असं होतं म्हणा आपल्याला पण कडे कसं राहत गोळ आणत पैनारा लागत असं सेकंड थर्ड माने लागत गोल सॅट नाही लागत तयारी कशी पाहिजे तुम्ही मग सुपर एक्सलंट मला एक्सलंट आणि आवडतच अजून एक्सलंट तर सोडीत दे सुपर एक्सलंट 2 पावलं पुढे पैसा लागतं सगळ्याला काय लागत फक्त मेहनत कोण पैदा करत आपण ते पैसा लागतच का नाही मेहनत तुम्ही करा मुलीसले बी सांगत सुरुवात तुम्ही स्टार्टिंगला जबरदस्त करता थकी जातात आणि शरीर कंट्रोल मा ठेवा नंतर तुम्ही कसंही व्हा ती वस्तू तो मेंटल जे मेंटेनन्स राहतं आपलं आठवणी जागा भेटत आपलं घर असतं कसं काय लोक उठाणं आळस कारण होता सुरू त्या तोंडणी देखत बसा त्यांना काही लांब राहा थोडस लागणार ते तुम्ही मोठा मोठा मोबाईल देऊ शकता पुन्हा दुनियाभर दोस्त जुळतील तुम्ही नोकरीवाला आहे जास्त जुळतील मुलं मोबाईल पाहिजे आता उन्हाळा टाइम पुन्हासाठी वापर वजनले कंट्रोल करा वजन अजून बी अंडरवेट चालत मला माहिती मी कितला वरी जाणं पोटभर झेले असं माहितच नाही मला अजून कितलं बी चांगलं जेवण राहू द्या कितलंही भारी जेवण राहू द्या खाना भाऊ हे फक्त जबानले पकडी धरले तुला तिसरूच देणार किती मग सगळ्यांना काम ते नाही फायदा सांगत लंबी नोकरी करायला भेटली मला लंबी नोकरी एकदम मला सरसनी कोणीच मला असं म्हणे की तुझा याने ना आणि ऍप्लिकेशन देऊन निघ मला ऍप्लिकेशन दिसून फाडीसन ट्रिक देतो मी म्हणत जास्त मी मला काय इंटरेस्ट नाही राहणार ते गच्ची घ्या ते वाटच थोडं रिलॅक्स करू आता गच्ची सर हा म्हणतोस आणि तिसरा दिवस ते डस्टबिन मा सापडत म्हणा ऍप्लिकेशन काय म्हणतात तो नाही तर मग मी मजा नाही येत येणार अंदाज लावा आपण कधी इमोशनली जाऊ या जसं ते आपल्याला लाईक करणार आपण काय पाहिजे मला असं वाटत रचना तुम्ही एवढा फायदा उचला की सर तमुही जाल पाल की पोर व्यस्तम करायला लागल्यात मला समजणार का फुल फायदा द्या आणि तुम्हाला हाच 1 2 3 वर्षांना काढला एकदा ना 23 क्रॉस झाले मग कसं थोडासा प्रॉब्लेम यायला लागला जसं भरतील वहिला बी प्रॉब्लेमचा इकडे 2 भाग काही सुट नाही आणि हा ते पहिला सारखं खतमही घ्या जी 5 किलोमीटरनी दौड होती ती खतमही घ्या ते 3.5 किलोमीटरनी दौड राहील हा पीटी म्हणत असते तर सगळा स्पोर्ट्स मध्ये होईल तर त्यामुळे तुम्ही काय टेन्शन लिहा आणि गैरा टाइम राहत आरामशीर पै ट्रेनिंग मा जास्त ताकद दवाई मग मी पहिला नॉर्मल ट्रेनिंग कराने 5 वाची मतलब राहा ट्रेनिंग करीस कसं फिट जाईल मग तुम्हाला काय जर तो इंटरेस्ट राहते परीक्षा राहतात कोर्स काय तुम्हाला नाव निवड आपला गाव बराच पोरं इन्स्पेक्टर ड्युटी करतात कोणी पीटीआय आहे ट्रेनिंग घेतात कोणी WT आहे कोणी ड्रिल नाही ड्रिल आता ड्रिल म्हणजे चालवून राहत ना लेफ्ट राईट ते ड्रिल म्हणतात WT वेपन म्हणतात ना त्याला वेपनच्या बंदुका वगैरे त्याच वेपन ट्रेनिंग जो पीटी ना मास्टर आहे तुम्ही कोणी ग्राउंडवर थोडंफार ट्रेनिंग देते तुम्ही सांगा ना ज्या आणि मीडियाना माध्यम सगळ्यातला एक रिक्वेस्ट आहे जितला बी आपला गाव ना पोरं सुट्टी सोर येतच गाव ना पोरं साठी तुम्ही खर्च करा मी एवढा लांबून येऊ शकत नाही पण थोडा दिवस मग 4-5 वेळेस मग मला गावावरच येणे गाव तर गाव राशीवर आणि म्हणा मी रोज टाइम देवाना प्रयत्न करतो पोरासाठी एक म्हण त्या मला अनुभव आहे चांगला वाईट मी त्या शेअर करायला कोशिश करतो मला इंटरेस्ट या गोष्टीत ना मला गाव मला पुढे जावं पाहिजे त्यांना मला काही पैसा खर्च करणे काहीच मिळणार नाही फक्त तोंड खराब करणे बस है ना बोलणं आहे थोडंसं घंटा 2 घंटा तुम्ही कमी जा 5-5 जण ना तसं नाही राहा सर्व्हिस आहे बिन पैसा नाही गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे इनाम एवढा फायदा आहे तुम्ही पिढी सुधरत पुन्हा पोरसनी सुधरत एकदा तुम्हाला पोरसनी परिस्थिती सुधारली पुढली लाईफ मग कोणा पालकांनी गरज नाही राहत धीरे धीरे गाव कसं राहतो गावमा राजनीती जास्त देखत राजनीतीमा इंटरेस्ट हो आणि फौज मध्ये राजनीतीने चालत तो काय करा नाही ना काय ते नावा चुकीचं ध्यान ठेवा नाही त्यांना मग काय करतात तुमचे अलग लाईन मध्ये डिवाइड करते डायवर्ट करत राहतात की त्यांना मनस्थिती चेंज होऊ नका द्या फालतू गोष्टीत लक्ष घालू नका वस्तूंना मोबाईल पण दूर राहा ठीक आहे आणि मेहनत करा तरच ती कनेक्ट राहा चांगल्यापैकी आणि गावनं नाव काढा होती एवढंच म्हणतो आता तुमचं दुसरं काही सांगू शकत नाही जर काही तुम्ही अडचणी राहतील तर कधी राहू द्या रस्ता नंबर या कधीतरी काही मदत नाही अपेक्षा वाटणे तुम्हाला ते सर आमचं काहीतरी करता नका म्हणा मोठा भाऊ धाकटा भाऊ काही म्हणू शकतात ना पुन्हा मोठा भाऊ सारखा आहे ना एवढा मोठा आहे ते
कनेक्ट आहे मला गावना मातीशी जसं करत नाही मोठं हो प्रत्येक घरना पोरगा मला कसं कोर्स ना पाहिजे तिथलं मोठं स्वप्न आहे सर नाही का है ना मी हेच म्हणत प्रत्येक घरमा इंटरेस्ट ठेवा आपली जी म्हणतस ना इच्छा जर तुम्ही त्यांना व्यतिरिक्त जावानी आहे तुम्ही कोर्स मध्ये जाणं त्यांना होते ना सर त्या बी क्लास घेतो बरं का इंटरेस्ट लिहा आणि चांगलं मेहनत करावं मामा त्यातलं आता एकच सांगा की आता टीएने तयारी करतच पोरं बरं हां तर त्याचं फिजिकल फिटनेस कसं ठेवायला पाहिजे कारण की त्यासनं काय रास रनिंगમાં थोडं प्रॉब्लेम आहे लागत फर्स्ट पर्ची सेकंड पर्चीમાં थोडं त्यातलं काही डाएट म्हणा किंवा काही 2 गोष्टी सांगायला फिजिकलसाठी आता मी ग्रामीण भाग मध्ये जर पुन्हा जातो मन नाही काय मान बदाम काजू खवाडे खरी गोष्ट आहे आणि काय ऑनलाईन सगळं नामी नव्हतं 1 लिटर दूध काय भाऊ मस्त पैसे आणि तू मस्त पैसे एकाच गोष्ट ध्यान मध्ये म्हणजे बहिणी आई विचारास ना पहिला पुढे जासा या पैसा नाही लागत तुम्ही तोच ध्यान मध्ये ठेवा ही गोष्ट तयारी करायला पैसा लागत नाही रनिंगनी गोष्ट आहे रनिंगले रोज क्लास ना पहिले पुन्हा 1 घंटा द्या फक्त मी कुठलं जाऊ माहिती का खेडेगाव ना वाकण सगळा घाबरत मी नाही घाबरत मग पहिलं होतं ती प्रॅक्टिस मला काम आपण मी म्हणाले तुम्ही प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस अशी ठेवा एक्सलंट येतच ना तुम्ही बरं का एक्सलंट माहिती आहे ना फर्स्ट 3 कॉलम राहतात पहिला दुसरा एक्सलंट गुड सेट कोर हा म्हणजे कोर म्हणजे चौथा भाग आहे तर चौथा भाग मा बी नको तिसरा बी नको सेकंड बी नको सेकंड मध्ये तुम्ही मिनिट तुटत चालत करू ध्यान ठेवा परीक्षा मिनिट कुठून लागस तुम्ही जर सुपर एक्सलंट राहणार आणि आता आपण 2 जण पहिला मी एक्सलंट म्हणून तुम्ही सुपर एक्सलंट ना सुपर एक्सलंट कोणल्या नंतर एक्सलंट ना पहिले जो पोरगा येईल तो मग त्यात ती ये ना मी फक्त ये ना असल्यामुळे मला माहिती आमना टाइमला 500-600 पोरं पयाडत एक पोर आले 500-600 आधी कितला पयाडतात 50 मग त्याला अलग मशीन जोडेल मला अलग जोडेल का तूच पैस का मग मनमा दमनी का मेहनत करा फक्त सकाळी संध्याकाळ चांगली प्रयत्न करा मेहनत पैसा लागतात तर तुम्ही तयारी करा जर मी एवढा टाइम मध्ये एक्सलंट निघाल फक्त कितलं पहिलं ना आपले 5-10 मीटर फक्त एक्स्ट्रा पहिलं राहा सुरुवातले जोर लावा नाही जेव्हा त्या रेडी गो करतास ना जेवणा काल पण सुटतं तंगडा आटक मग हात आला अरे मग ते पकोडा स्टार्ट केलं कारण आटा मी गची गोष्टी पाहणार एकच पाऊल आहे ना जोर वळली ना कामवर बोंबत होतो 2 पावलं वाळा असता तो गुन्हा नसता का एवढा पैसा खर्च करी जातच तुम्ही 5-6 महिन्यानंतर आणि कडे नुसतं 5-10 पाऊलच करता तुम्ही फेल होणार का फेल होणार तुम्ही मेहनत कमी पडली मेहनत पैसा मी एकदम साधा सिंपल घर नाही झाले भाजी भाकरी खायची झालं मी काही एक्स्ट्रा डाईट मध्ये काही नाही तर तुम्ही काय करा ना एक्स्ट्रा तयारी ठेवा आणि फक्त तयारी कशी ठेवा आणि रनिंग चांगली करा आणि नुसतं रनिंग म्हणूनच मी सांगत जो फालतू टाइम तुम्ही खर्च द्या मोबाईलच्या बाजूकडे तिथे गप्पा मारत ना ग्राउंडवर पशिना टाकशात ग्राउंडवर पशिना काढशात तर तुम्ही ती मेहनत काम करू व्यायाम करा पुशअप डेली 40 पुशअप शिटअप पोट कमी करायला शिटअप पोरीस म्हणते आंबड्या घरात मोठ्या पोरी दिसणार वजन कंट्रोल ना पाहिजे वजन लिमिट रास पोज मा तुमले वजन मा काट टाकतील रनिंग तुम्हाला होणार नाही पोट दुखायला लागतात पोट दुखासाठी शिटअप मारा ना हसू नका तुम्ही बिरे बारीक आहे तरी पैसे तुम्ही काय हसरा ना हसू नका बिराणा काय पुरा पपूस करा कळ टाका एक सिक्रेट कारण सांगत मी रनिंग न तुमले स्टेप वाढाल मदत काय करत शिटअप पुरा पपूस करा जगा कोड 60-70 शिटअप मारा ना आपण रोज पोट इतकं कडक होईल जास्त हो तुम्ही मला 15-20 किलोमीटर पाहिला तरी मी थकत एकच स्टेप ठेवा ध्यान ठेवा सुरुवातले एकच स्टेप पहिला राऊंड मग आपल्या कडे जास्त कितला फास्ट पहिणार आणि त्या लगेच दुसरा 1.5 राऊंड पण गयाला सुरुवात जातच का तिथे सुरुवातच स्टार्टअप एकदम जबरदस्त टाकतात तुम्ही तर जबरदस्त करा नाही पुढला 5-10 पोरं सोडी चाला ना पहिला राऊंड जसं 75% आपण पहिनून आणि पहिला राऊंड आता पुरा ना तर तुम्हाला धीरे धीरे स्टेप वाढा ना आणि एकच स्टेप ठेवा ना 2 राऊंड पुरतं आणि तिसरा राऊंड फक्त एकच त्या म्हणतात पाहिजे ना आज गावावर नाव निघालेच पाहिजे आपण अटकालेच पाहिला आई घरूनच तयारी करतो आणि की आज अटक नाही म्हणजे अटक नाही काही गोष्टीला आज मला ठीक आहे ना रनिंग ना हा एक मकसद राहा एक तर म्हणणीच तयारी ठेवा आणि की मला आज जाणे कडे तुम्ही कोणतेच फेल करणं आज विचार करा 5-6 पोरं सोडेल त्यांना म्हण नंबर कसा मी तो आज तुम्ही जाऊ ना एकदम बारका पोरगा द्या भाऊ टी-शर्ट वाला भाऊ सारखा
2च पोरं आहे ना, सांगितलं द्या ना, तू काय होशील? मी एका म्हणतो फक्त द्या पहिला नंबर म्हणा, पहिला स्टार्टिंगलाच चढाई होती, 500-600 पोरं चढावा. विजय का माझं वापरायला झालं सूट मारा मारू द्या, मला कोणीच सांगितलं नाही तो, कोणीच असं गाईडलाईन करणे की कसं पहिलं पडत काय साईडले वस्तातून बाहेरून फेरा मधला राऊंड कडून जावांनी जो मधला असा गोल सर्कल आहे तर मधला वाकडे जावांनी भले तुम्हाला 2 पावला जास्त पण बाहेरून पयानं थोडंसं मोकळ स्टार्टिंग मा गदर करा नाही त्यांना काय हात पायला लागत पडू शकत तुमले भरपूर गॅप मधनं पयाले वळाले हा अंतर वळाले तर त्याला वजन पुन्हा 55-50 ना आज 55 पर्यंत वय आपलं वजन पाहिजे मुलीश केली तेच सांगतो वजन वाढाने बार करा म्हणते वय पोहोच मला बरा सांगतो काय पाहिजे असं ते काही माहिती नाही पूर्ण खरं सांग काय वजन मला 17 वर्ष घरी पहिल्याच घर हा मला पडणं मटकनी तुला हाकली दिलं कोणीच सांगायचं तुला हाकली दिलं तो पोहोचणं लायक नव्हता त्यानं तोंडवर झाले आई गोष्ट कधीच सांगणार नाही त्या गावात बरं का टीएस त्यावर खातं बेजून करता त्यानं मला लायक नाही त्या पोहोच मला का मागली राहत्या मी का त्याचा पैसा अडका दे नव्हता ते आवडे थोडा वजन सगळ्यात वजन निश्चय चांगला व्यवहार चांगला बेसन जेवणार या बेसन फालतू बेसन काही दूर राहणार फिजिकल सगळ्यात फिजिकल आणि बरंच मी असं जेव्हा कधी असं जर योगा काही जाय म्हणायची वगैरे जर करून मला अजूनपर्यंत लागणार का आई म्हणे मेहनत काममा पडेल मला काहीच नाही होत माझ्या अक्षरशः 60-70 किलोमीटर मागे गाडीवरून पडेल ना म्हणा तुटणं फुटणं काहीच होत नाही कशामुळे मेहनत आणि मेहनत मोरस करून काममा पडत म्हणतात ना इम्पॉर्टंट स्मार्टनेस फिटनेस हो इतका भारी राजा बंदास आपला असाच राहतच आपण शेवट पण बिघडूच शकत नाही आणि जबान पॅक करीच पाहिजे माझ्या डायरेक्ट तर मग कितलं की चांगलं बनवू द्या त्याला लिमिटना बाहेर करतो 1 इंच जो वाढ झाला नाही पोटला त्यामुळे काय राहत वजन जास्त पुन्हा स्टॅमिना तुटच करे आणि हाय म्हणे समजा अनवरती टीएनी वरती चांगली आहे एका बाकी ठिकाणी अग्निवीर सिस्टम चालू आहे बरोबर टीए माझून अग्निवीर नाही आहे आमना डायग्रेस 20-22 मध्ये उघडतं 17-15 जसं प्रेझेंटेड आहे ना तसं दिवस पेड व्हायचं पण आता तसं नाही कंटिन्यू सर्व्हिस आहे त्यांना पण मी कसं करता त्याला मनाकरच आपला परत तकलीफ नाही जेवू शकतो जास्त का पै जास्त आहे झाले म्हणतेस ना रनिंग जास्त आहे काय माझं नॉर्मल पिढी झाले 10 किलोमीटर नाही राहत आपण करतच शेवट शिंबार कुठे लागायचं आपला तेराना अरे चांगला की ना ठरत नाही गाडी जुनी तिला अजून बदला हटकून मिनिट राहिला पुढे जायचं चालू असेल मी फक्त त्याचा मागे देख खाल काय एवढंच सांगतो कधी कधी 5-4 कॉलेज ग्राउंडवर जास ना मी मजाक मागतो येस फक्त मजाक माग असा पूर मागवायचं आणि दिवस पण थोडा स्टेप वाढा बस एवढंच कॅबिनेट मागला इंजिनने हा प्रयत्न जसा क्लास झाला क्लास ना पहिले तयारी करा आणि बाहेर तुम्ही 10 मिनिटं बिफोर पोहोच राहणार मी तयारी जी करेल शी ठेवानी नाही बी जाय तर तुम्ही लाईफ वाढ असते कधी मी अजून दवाखाना न तोंड देखील नाही कशामुळे मेहनत म्हणून मला सुया गोया काय काहीच माहित नाही अजूनपर्यंत समजणार का काहीच माहित नाही आपण ऍडमिट होणे मला आई तब्येत करत मी अजूनपर्यंत असं आजारीच पडेल मला वाटतच नाही तिकडे सुई गुळली हाय फरक असं मेहनत करा व्यायाम करा चांगला करा आपला करता दुसरा करता आणि थोडासा डोळाशाला बना की मग त्या हाफ टी शर्ट खोली चालाना थोडं मग माहिती स्टाईल नाही मारा नाही होता तो आमला बी टाईम होता पण नंतर काही गोष्टी घडण्यात ते पण नाव नाही ना समजलं का जागी संख्या कोणी आहे म्हणा बस पोऱ्याला तुम्ही जेवढं सभ्य राहशात तेवढं तुम्हाला नाव नाही घेत ग्राउंडवर बरोबर का नाही मला एक म्हणणं जर तुला ताकद जर एवढा जमण लावणार तर ग्राउंडवर दाखवा बोल ना का रे बरं का सत्य ते ग्राउंडवर जावा काय जी ताकदकडे जावा चांगली गोष्ट आहे व्यायाम करणं चांगलं आहे पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी अशी ठेवू की खरंच आपली लाईफ करायला 100 मामा एक प्रश्न होता की असं म्हटलं जास्त की टी मला येईल चालत म्हणून सत्य ना बरोबर आहे का रे चालच ना मला पाय चालत ना येईल सांगा बरं काय ऐक राज हा मामा
हा एकच भ्रम आहे पट्टा पोरस मा तो थोडं दूर कर द्या फक्त. बर बोलला का रे काय नाही 5 मिनिट मामा काय बोर ते ज्या टाइमले असं मधला पिरियड होता मोठा 1-2 कलर कसा की तुमची ती कहाणी सांगतो. तुम्ही सगळं ऑलरेडी फिट आहे समजतात का भरती ऑलरेडी तुमच्या भ्रम असा पैदा केला जास तुम्ही मेरिट मग चुकी राहणार त्या लोकांशी कॉन्टॅक्ट राहतो का आजकाल फॉर्म भरतोस ना आपण त्या टाइमला आपला मोबाईल नंबर लिहिस माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट तो ऑलरेडी आपला बायोडाटा तेच ना जाणी जातात त्या काय करतात आपल्याशी कॉन्टॅक्ट करतात तिथे एक मिनिट मग तुटी राहणार मग त्या काय करतेस माहिती का तुम्हाला कॉन्टॅक्ट करतेस पैसा असणार कोर्ट्समा पैसा चालत नाही कोर्ट मार्शल का टाकतेस त्या माणसाचं कोर्ट मार्शल मध्ये डायरेक्ट सुका घर हाकतस काय भरम लोकांना काढतात तो भरती येऊ शकत तुम्ही नेऊ शकतस का कडे पैसा लागत नाही आणि खडी टाकते नाही काटा टाकते ना मग मग पैसा म्हणून बाण आणि बनाळा मग ठीक आहे तो होऊ शकत तुम्ही फक्त ग्राउंड मा भरती जाणार रनिंग होणी ना सगळे तुम्ही आपला फिजिकल मा चेस्ट वगैरे हाईट सगळ्यांना जातात हा डोकामा भरम ठेवू नका की पैसा लागत काही लागत पैसा लागत नाही ठीक आहे कुठलाच पोज मा जर तुमच्याकडे रिक्वायर करणार तुम्ही फक्त नंबर लिहा तुमले पैसा देवानी गरज नाही ते तुकारास फक्त समजणार का तोला अंदाजे तोला मग जसा आपण आवळा कसं फांडी तशी गोष्ट यायची तुम्हाला कॉन्टॅक्ट मनाशी बी होईल तसं जर डिफेन्स मा भरती जाऊ ना मला हा ऑफर दिला गेला आहे की दर BRO ले 300-350 पोरं भरती होतस तुम्हाला आपण 5 वालाची लिस्ट दे सुद्धा नाही पर हेड फक्त आमले 50,000 द्या ना तुम्ही तिथला कमाळा आज मी करोडपतीचा वास्तू गावनातला पहिला पोरगा पण मी तो ऑफर थोडी आणि मग काहीतरी चांगलं करणं होतं मी त्या पैसाच लालच नाही पडून आणि असं फुल मागचीच असा उन्हात म्हणा पा कमाई करता मी फौजमा जायल नाही समजणार का कमाई करता फौजमा एक नाव करता कसं तुम्ही नाव मामा त्याच नाही प्रश्न पोरीस ना की पोरीला हाईट किती राहत म्हणून आदमी किती राहत हाईट किती लागेल वर्ष देखा ओळखले तसं काय एवढं डिटेल मा मी सांगू शकत नाही कारण सध्या भरतीस ना कसा पोरीस असं दिदी पोरसपेक्षा काही ना काही लेस असते तुम्ही उद्या सांगतो ग्रुप मा काय का सगळं नाव तर जर तुम्हाला काही शंका असतील मेसेज टाकते आन्सर मी तुम्हाला आधी तपास करून उत्तर देतो मी काय असं तयारी करेल नाही कसं मामा त्या खूप पहिले भरती होईल आता प्रोसेस चेंज होईल मी भरतीस मग काय इंटरेस्ट ठेवा आणि मला कमी असं वाटेल ते सांगा तुम्ही एक थोडक्यात पोरं येत ना थोडा करता रनिंग नाही सुरुवात रनिंग पासून तुम्हाला सिलेक्शन कडे जुई रनिंग नाही घ्या फुल तयारी 100% सरस करून तुम्हाला पेपर एकदम 100% रिझल्ट इतका भारी ना आता आमना टाइम पेपर मास पास करून कमत होत होते पेपर काय गणित जेव्हा तुम्हाला अजून बी काटाय जात गणित थोडं यार गणित नको सांगतो दुसरं काही सांग तुम्ही सगळ्या जण ट्रेन करा तर तुम्ही 100% पास आहे हाईट ना पोलीस ना काय आहे तुम्ही सांगा रनिंग जर काही तर कम से कम 2 ते 3 इंच रनिंग वाढा शरम करा नाही टाईट टाईट कपडा घालला ना पोरं घालना पोरं सांगा भाऊ तुम्हाला मानना मतलब ग्रुप मामले ठेवा शरम नाही करणार नाही मामा तेवढा आपला गाण पोरं खूप सहकार्य पोरीसले काही टेन्शन ठेवा ना पोरं शरम नाही करा थोडं चांगलं मस्त पैकी रनिंग करा रनिंग वर हाईट वाढस तुम्हाला जरा डोका म्हणस ना रनिंग मा हाईट वाढस ध्यान ठेवा ठीक आहे वजन शेप तुमले वजन कडे गाडी अलॉंग उडी घास हाय जंप घास ते तुम्हाला होऊ शकत नाही पारिवारिक कोर्स करले तुम्ही ज्या मोठ्या मोठ्या आहेत ना तुम्ही अडीच फूट निघून तुम्ही मारू शकणार वजन कमी करणे नाही का त्याला पैसे लागतात थोडीशी डाएट कमी करा अचानक वजन कमी होत नाही वजन लिमिट मस्त ठेवा 50 ठीक आहे पोलीस म्हणजे तेवढंच पाहिजे तब्येत नंतर तुम्ही बिल टाका तर कोणी हाकलत नाही आपले भरपूर खावा लागेल तयारी एकदम फर्स्ट क्लास ठेवानी ते बाई वजन वाढ आणि वजन कमी होत थोडीशी डाएट कमी करा आणि जबरदस्त ठीक आहे बाकी अजून काही विचारू शकतो चालेल खूप वेळ दिला आपले आणि ते कसं खूप अभिमानी गोष्ट आहे सांगासारखा असेल मामांचे 4 भाऊ आहेत हॅलो मामांचे 4 भाऊ आहेत 4 पैकी 3 उद्देश ठेवले विचार करा मोठा मुख्य मामांचा CRPF 2 नंबर तिथे मामांचा त्यापण CRPF मामांचा 4 विचार करा खूप मोठी गोष्ट आहे तर प्रत्येक नसीबमा फौज नाही शेका फौजमा जावले जिगरे लागस काय लागस जिगर
वाला खोज होता सध्या ना तर खूप लोकांचं काम तिथं नाही ठीक आहे का मामांचं सुभेदार ॲपमधले नियुक्त जाईल त्यानंतर आज मामांचं उन्हात कामा त्यांना पहिलं मामांचं सुट्टी नव्हती भेटेल माले याने भाग्य प्राप्त झाले मामांकडे त्या पद झाल्यानंतर सत्कार करायला अग्निपथाचे भाग्य भेटलं आपण सगळे पार पडलो ठीक आहे बोललो का म्हणून